मित्रांनो, कानडी कवी लिंगण्णा यानं त्याच्या केळादी नृपविजयम या इसवी सन 1770 मध्ये लिहिलेल्या बखरीत कवी कलशाबद्दल फारच धक्कादायक उल्लेख केलेला आहे. कुब्जा कवी कलश हा औरंगजेबाचा विश्वासू गुप्तहेर होता आणि जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला नजर कैदेत होते त्यावेळी त्यांना शिधा पोहोचवण्याच्या निमित्तानं त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी औरंगजेबानं त्याची जासूस म्हणून नेमणूक केलेली होती. पण शिवरायांच्या व्यक्तिमत्वानं कवी कलशच फार प्रभावित झाला आणि तो शिवरायांना सामील होऊन त्यानं शिवरायांना खूप मदत केली. केळादी नृपविजय ह्या ग्रंथामध्ये लिंगण्णा नंतरच्या प्रकरणांमध्ये फारच धक्कादायक उल्लेख करतो. तो असं लिहितो की औरंगजेबानं कुब्जा कवी कलशाला खूप सारे पैसे दिले आणि फितूर केलं आणि त्याला तू संभाजी राजेंना माझ्या जाळ्यात घेऊन ये असं सांगितलं. लिंगण्णा लिहितो की कब्जी कवी कलशानं शंभूराजेंना फसवलं आणि औरंगजेबाच्या जाळ्यात अडकवलं. पण औरंगजेबानं कवी कलशासोबतही दगाबाजी केली आणि अगोदर त्यालाच ठार मारलं. मित्रांनो, 350 वर्ष उलटून गेली पण तरीही मराठी इतिहासाला या कनोजी ब्राह्मण असणाऱ्या कवी कलश किंवा कुब्जा कुलशा याचं गूढ आजपर्यंत नीटपणे उलगडलेलं नाहीये. इतिहासकार वासी बेंद्रे लिहितात की निसंशयरित्या अगोदरच्या काळात हा कब कलश म्हणजे औरंगजेबाचा गुप्तहेर किंवा निरोप्या होता, वकील होता. एप्रिल 1658 साली तो औरंगजेबाच्या वतीनं महाराजा जसवंतसिंग राठोर यांना निरोप घेऊन गेला होता. त्यावेळी महाराजा जसवंतसिंग राठोर हा औरंगजेबाच्या विरुद्ध आणि दारा शिकोहच्या बाजूनं लढत होता. पण शिवरायांना आग्र्याहून सुटकेसाठी ह्या कवी कलशानं फार मदत केली होती ह्यावर सगळ्याच इतिहासकारांचं एकमत आहे. कवी कलश मूळचा कनोजचा होता. त्याचं मूळचं नाव गोकुळदास असावं असं बऱ्याच इतिहासकारांचं मत आहे. कोकलदास किंवा गोकल असा त्याच्या नावाचा उल्लेख ईश्वरदास नागर ह्या मुघल इतिहासकारानं लिहिलेल्या फुतुहाते आलमगिरी ह्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. साल 1665 मध्ये कवी कलशाचा प्रथम शंभूराजेंसोबत संबंध आला होता आणि यानंतर बराच काळ तो शंभूराजांच्या सानिध्यात आलेला आपल्याला दिसतो. कवी कलश या व्यक्तिरेखेचा शंभूराजेंवर फार मोठा पगडा होता, प्रभाव होता, हे सर्व इतिहासकारांनी निसंशयरित्या मान्य केलं आहे. शृंगारपूरला महाराष्ट्रातल्या शिवयोगी नावाच्या एका तांत्रिकानं शाक्तपंथी शैवपंथी तांत्रिक मठ स्थापना केली होती. त्याचे शिष्य गणेश अनंत जांभेकर आणि केशव भट्ट हे अत्यंत प्रभावी होते आणि हा कवी कलश शाक्तपंथी होता. त्याला शाक्तपंथाचं आकर्षण कनोजला असतानाच झालेलं होतं. महाराष्ट्रात आल्यानंतर तो शिवयोगींचा निस्सीम भक्त बनला होता, शिष्य बनला होता. शिवरायांनी स्वतःही शाक्त पद्धतीनं स्वतःचा दुसरा अभिषेक करून घेतला होता. महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा तांत्रिक पद्धतीनं झाला होता. मित्रांनो, त्या काळात अशा मजेदार गैरसमजुती पसरलेल्या होत्या की कवी कलशाला कुब्जा कुलशाला काळी जादू येत होती आणि त्याच्या प्रभावानं त्यानं शंभूराजेंवर प्रभाव टाकलेला होता. आणि यानंतर कवी कलशांची आणि शंभूराजेंची फारच घट्ट मैत्री जमलेली होती. दोघांचाही स्वभाव कलाप्रेमी होता. दोघंही शीघ्र कवी होते आणि दोघंही संस्कृतचे पंडित होते. शंभूराजे आणि कवी कलश दोघंही प्रचंड हिंदू धर्माभिमानी होते. दोघांमध्ये साम्याच्या बऱ्याच गोष्टी असल्यामुळं त्यांची घनिष्ठ मैत्री जमलेली होती. कवी कलशाच्या प्रभावामुळंच शंभूराजेंनी स्वतःही शाक्तपंथी तांत्रिक शिवयोगी यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. पण मित्रांनो, शिवयोगी हे एक तांत्रिक साधक असणारे, तंत्र साधना करणारे असल्यामुळं त्यांच्या नावाला फारशी प्रसिद्धी दिली जात नाही. तंत्र साधनेबद्दल अनेक गैरसमज असल्यामुळं तसंच त्या साधनेत प्रत्येक वेळी साधकाला पंचमकार भोगावेच लागतात अशी सर्वसाधारणपणे गैरसमजूत असल्यामुळं शिवयोगींबद्दल इतिहासात काहीही बोललं जात नाही. मित्रांनो, शंभूराजेंची तंत्र साधना यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे. तो ह्याच चॅनलवर असून आपण तो जरूर पाहावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.
प्रेक्षकांच्या सोयीसाठी त्याची लिंकही मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, शंभूराजेंना त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षांपर्यंत पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. त्या काळाच्या दृष्टीनं 25 हे वय पुत्रप्राप्तीसाठी फार उशिराचं वय मानलं जायचं. पण कवी कलशानं पुढाकार घेऊन शंभूराजेंना पुत्रप्राप्ती व्हावी ह्या हेतूनं तांत्रिक पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाचं फळ म्हणूनच शंभूराजेंना शाहूराजेंची प्राप्ती झाली होती. अशी शंभूराजेंची ही स्वतःची श्रद्धा होती. त्यामुळं कवी कलश आणि शंभूराजेंची मैत्री आणखीनच घट्ट झाली होती. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी शृंगारपुरात ठेवलेल्या शंभूराजेंनी स्वतःचा कलशाभिषेक करून घेतला होता आणि हाही कलशाभिषेक त्यांनी कवी कलश ह्याच्या प्रभावाखाली येऊनच करून घेतला होता असंच बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. ऑगस्ट 1680च्या दानपत्रामध्ये शंभूराजेंनी कवी कलशाचा उल्लेख केला आहे. एकंदर पाहता शंभूराजेंच्या राजकारणावर कवी कलश ह्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा प्रभाव होता हे आपल्याला दिसून येतं. पण मित्रांनो, या कवी कलशाबाबत महाराष्ट्रातल्या सरदारांना किंवा मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांना फारसं प्रेम किंवा आदर नव्हता असं स्पष्टपणे दिसून येतं. उलट बऱ्याचशा सरदारांना आणि जवळपास सगळ्याच मंत्र्यांना या कवी कलशाबद्दल फार राग होता असंच आढळून येतं आणि यासाठी खूप सारी कारणंही होती. जेदे शकावलीत सुद्धा कवी कलशचा उल्लेख कुब्जा कुलशा असा तुसडेपणानंच केला गेलेला आहे. कवी कलशाच्या बोले मागुती अनेक धुरंधरांना आपला जीव गमवावा लागल्याचा उल्लेख जेदे शकावलीत आपल्याला आढळतो. त्यावरूनच या कवी कलशाबद्दल एकंदर मराठी सरदारांची काय भावना होती हे आपल्याला कळून येतं. कवी कलशाला शंभूराजेंनी छांदोगा मात्य, कुल ऐक्यत्यार, समस्त कार्य धुरंधर अशा विविध पदव्या दिलेल्या होत्या. पण तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्र वाचताना शंभूराजेंना वगळता इतरांना कवी कलशाबद्दल फार राग असल्याचं आपल्याला पदोपदी जाणवतं. कवी कलश महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावेळी टिकून होता त्याचं एकमेव कारण असं होतं की शंभूराजेंना त्याच्याबद्दल असणारा विश्वास आणि जिव्हाळा. तसं मित्रांनो, कवी कलशाच्या व्यक्तिमत्वात सुद्धा खूप सारे दोष होते. कवी कलशाला तो स्वतः कनोजी ब्राह्मण असल्याचा फार अहंकार, अभिमान होता. तो स्वतःला इतर सर्वांपेक्षा आणि महाराष्ट्रीयन ब्राह्मणांपेक्षाही जास्त विद्वान, श्रेष्ठ आणि ज्ञानी समजायचा. त्याचा स्वभाव गर्विष्ठ होता आणि तो इतरांसोबत पंक्तीला जेवत नसायचा. पण हा कवी कलश अत्यंत हिंदू धर्माभिमानी होता. शुद्धीकरणाची त्यानं जणू एक नवी मोहीमच चालू केलेली होती आणि त्यानं अनेक बाटवलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं होतं आणि स्वतःच्या पंक्तीला बसून त्यांना जीव घातलं होतं. कवी कलशानं स्वतःच्या नावापुढं लांबलचक बिरुदावली लावून घेतलेली होती. ती बिरुदावली अशी होती: आज्ञापत्र धर्माभिमान, कर्मकांड परायण, दैव लोकनिष्ठाभिमान, सत्यसंध, समस्त राज्य कार्य धुरंधर, विश्वासनिधी, छांदोगामात्य. एवढी मोठी लांबलचक पदवी कवी कलशानं स्वतःच्या नावा अगोदर लावून घेतलेली होती. पण ह्या पदवीत कुठंही स्वराज्याचा, शंभूराजेंचा किंवा शिवरायांचाही उल्लेख आपल्याला जरा सुद्धा आढळत नाही. मित्रांनो, आज जशी सगळ्यांची सही वेगळी असते तसंच त्या काळी प्रत्येकाची मुद्रा वेगळी होती आणि प्रत्येक मुद्रेमध्ये काहीतरी वाक्य असायचं. त्या काळातल्या मंत्रिमंडळाची आणि सरदारांची जी मुद्रा होती ती प्राकृतमधून असायची, मराठीतून असायची. पण कवी कलशाची मुद्रा मात्र संस्कृतमधून होती. ती मुद्रा अशी होती: विधिरर्थी मनीषिणाम, वधिर्नयाम वर्तमना, वैशदिहा कार्यसिद्धीनाम मुद्रा कलश हस्तगा. याचा अर्थ असा होतो की सर्व याचकांची इच्छा पूर्ण करणारी, राज्य व्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे. आणि मित्रांनो, ह्या कवी कलशाच्या मुद्रेत सुद्धा शिवरायांचा, शंभूराजेंचा, स्वराज्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही आणि ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आता आपण 3 मंत्र्यांच्या मुद्रा पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा निळोपंत पिंगळे पेशवे यांची मुद्रा अशी होती: श्री शंभू भजनोत्कट, मोरेश्वर सुत नीलकंठ. सेनापती हंबीरराव मोहितेंची मुद्रा अशी होती: श्री शिवचरणी दृढभाव, सरलष्कर मोहिते हंबीरराव. अनाजी पंतांची मुद्रा अशी होती:
श्री शिवचरणी निरंतर दत्तसूत अनांजी पंत तत्पर. कवी कलशाच्या कुठल्याही मुद्रेत किंवा बिरुदावलीत स्वराज्याचं, शिवरायांचं किंवा शंभूराजांचं नामोल्लेख नसणं हे त्याच्या गर्विष्ठपणाचं द्योतक आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तसं मित्रांनो, कवी कलश हा शंभूराजांच्या मंत्रिमंडळातला कुठलाही अधिकृत खात्याचा मंत्री नव्हता, पण तो प्रत्येक खात्यात लुडबुड करताना आपल्याला प्रकर्षानं आढळतो. तसं कवी कलश हा वैयक्तिकरित्या भ्रष्टाचारी किंवा स्वार्थी असल्याचं आपल्याला कुठंही आढळून येत नाही आणि शंभूराजेंच्या स्वराज्याच्या हितासाठी तो रात्रंदिवस झटत असल्याचंही आपल्याला आढळून येतं. स्वतःचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ त्याने साधून घेतला नव्हता हेही आपल्याला स्पष्ट दिसतं. त्याची शंभूराजेंच्या प्रती आणि स्वराज्याच्या हिताच्या प्रती असणारी निष्ठा कायम होती हेही निर्विवाद आहे. पण स्वराज्याच्या प्रत्येक खात्यावर त्यानं स्वतःचा प्रभाव ठेवण्याचा, नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलेला होता. इतर मंत्र्यांच्या खात्यांच्या कारभारामध्ये त्यानं विनाकारण लुडबुड केल्याचंही आपल्याला पदोपदी जाणवतं आणि कवी कलशाला नम्रपणा जणू ठाऊकच नव्हता. कवी कलशाच्या गर्विष्ठ, अहंकारी आणि नको इतक्या सडेतोडपणामुळं स्वराज्याच्या अंतर्गत कारभारात अनेक अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याशीही कवी कलशाचे चांगले संबंध नव्हते असं आपल्याला जाणवतं. मराठी इतिहासात कवी कलशाबाबत आदराचे शब्द आपल्याला प्रकर्षानं कुठेही जाणवत नाहीत. पण मित्रांनो, शंभूराजे आणि कवी कलशाची मैत्री मात्र निर्विवादपणे आदर्श मैत्री होती. कवी कलशाला संगमेश्वराच्या छाप्यावेळी जेव्हा बाण लागून तो जखमी झाला तेव्हा त्याचा जीव वाचवण्यासाठी, आपला मित्रधर्म पाळण्यासाठी शंभूराजे त्याला वाचवायला थांबले आणि म्हणूनच शंभूराजे त्याच्यासह औरंगजेबाच्या कैदेत सापडले. नंतर सुद्धा दोघंही न घाबरता मान ताठ ठेवून अत्यंत धीरोदत्तपणे आपल्या मृत्यूंना सामोरे गेले होते. धर्मरक्षणासाठी दोघांनीही सर्वोच्च बलिदान दिलं होतं. पण जरी असं असलं तरीही कवी कलश म्हणजे हे मराठी इतिहासातलं आजही 350 वर्षानंतरही एक न उलगडणारं गूढ कोड आहे. कवी कलश हा त्याच्या शाक्तपंथेच्या तंत्र साधनेमुळे त्या काळात एक अत्यंत बदनाम झालेलं पात्र होतं. कवी कलशाबद्दल आणखी एक शोकांतिका अशी सांगितली जाते की कवी कलश आपली स्वामीनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा स्वतःच्या मुलामध्ये मात्र उतरवू शकला नाही. शंभूराजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला रायगडाची मेणाची प्रतिकृती मिळवण्यासाठी सर्वात जास्त पुढे होऊन मदत कोणी केली होती तर ह्याच कवी कलशाच्या मुलानं केली होती. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.